मित्रांनो, परीक्षेमध्ये आपल्याला 3 घटक दिलेले असतात आणि त्या 3 घटकाचा होतो वर्ग। त्या वर्गाचे साजेशी अशी वेन डायग्राम आपल्याला शोधायची असते। बघा या ठिकाणी ती वेन डायग्राम अशा पद्धतीची असतात। या 2 डायग्राम कडे तुम्ही बघा, थोडंसं कन्फ्युजन आहे। वरचा जो सर्कल आहे तो सर्व दर्शवतो इथे आणि इथे सुद्धा, मात्र आतमधले जे 2-2 सर्कल आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी थोडीशी अटॅचमेंट आहे, काहीचा उल्लेख आहे। या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। हे आहे कन्फ्युजन। ते कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी जाणार आहोत। खाली दिलेल्या वर्गांमध्ये परस्पर संबंधाचे उत्तम प्रतिनिधित्व करणारी आपल्याला आकृती शोधायची आहे। प्राणी, जमिनीवर प्राणी आणि समुद्री प्राणी। आता असं लक्षात येते, प्राण्यांसाठी म्हणजे जमिनीवरील प्राणी सुद्धा प्राणीच झाले आणि समुद्री प्राणी सुद्धा प्राणीच झाले। जमिनीवर जो एखादा प्राणी असेल, म्हणजे सपोज जर आपण इथं मगर घेतला आणि या ठिकाणी समुद्री प्राणी जर कासव घेतला, कासव, तर बघा जमिनीवरील प्राणी जो आहे तो प्राणी झाला आणि समुद्रातला प्राणी सुद्धा प्राणीच झाला। म्हणून हे जे सर्कल आहे प्राण्याचं नेतृत्व करते, हे सुद्धा प्राण्याचंच नेतृत्व करते। खालच्या 2 डायग्राम याच्याशी संबंधित येतच नाही, फक्त कन्फ्युजनसाठी त्या आपल्याला दिलेल्या असतात। आता जमिनीवरील प्राणी, याला जर आपण जमिनीवरील प्राणी म्हटलं, जमिनीवरील प्राणी, आणि यालाच जर आपण समुद्री प्राणी म्हटलं, समुद्री प्राणी, तर राईट आहे, हे सुद्धा राईट आहे। जमिनीवरील प्राणी हा प्राणी असतो, समुद्री प्राणी हा प्राणी असतो। इथे सुद्धा आपण जमिनीवरील प्राणी आणि या ठिकाणी समुद्री प्राणी असं म्हणू शकतो। पण होतं काय की जर आपल्याला या दोहोंचा सहसंबंध दर्शवायचा असेल तर तो या काहींना आपण दर्शवू शकतो, कारण काही जमिनीवरील प्राणी हे समुद्रात राहतात, काही समुद्रातले प्राणी हे जमिनीवर राहतात। म्हणून एवढा भाग काहीचा दर्शवतो आणि हीच डायग्राम योग्य आहे या घटकासाठी, या वर्गासाठी। बघा उत्तम असं आपण उदाहरण लक्षात घेतलेलं आहे, त्याचं राईट आन्सर आपण हेच टाकलेलं आहे। दॅट्स इट, कंप्लीट।